लोकल मराठी न्यूज चॅनल मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। आमच्या इन गेटला शहर बँकेसमोर त्या गेटला रिक्षा आडवी लावून एसटीला बाहेर जाताना त्रास होणार या पद्धतीने रिक्षा लावून आणि त्याचं नाव आमच्या रिक्षा चालकांवर यावं असे कृत्य करतो। त्याला आम्ही जेव्हा म्हणलं का बाबा तू रिक्षा बाजूला घे, प्रवाशांना आवाज देऊ नको, वाहतूक सुरळीत होऊन दे, वाहतुकीला अडथळा निर्माण करू नको, तर तो आम्हाला दमदाटी करायला लागला, आम्हाला शिवीगाळ केली त्यांनी। आणि मग आम्ही त्याची तक्रार इकडे केली वाहतूक शाखेला। तो वाहतूक शाखेला जेव्हा आम्ही तक्रार केली, वाहतूक शाखेच्या सोनवणे मॅडम आल्या त्याची रिक्षा घ्यायला, PI साहेबांनी त्यांना सांगितलं, तर तो अक्षरशः सोनवणे मॅडम सोबत सुद्धा सोनवणे मॅडम त्याच्या रिक्षात 45 मिनिटं अर्धा तास बसलेला असताना सुद्धा रिक्षा घेऊन जायला तयार नव्हता। म्हणजे तो पोलिसांचं सुद्धा ऐकत नाही। परत तो आम्हाला ते रिक्षा घेताना सुद्धा तो आम्हाला धमक्या द्यायला लागला का भाऊ तुम्ही आता कसं इथून धंदा करता, तुमचं पोट कसं भरता मी बघतो, आणि आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करायची धमकी देत होतो। मग ते सोनवणे मॅडम त्याची रिक्षा घेऊन गेले, स्क्रॅप गाडी घेऊन गेले त्याची। त्याचा राग मनात धरून ते आता आमच्या विरोधात आम्ही मुलींना छेडतो, आम्ही प्रवाशांशी नीट वागत नाही, दारू पितो। आता खरं म्हणजे सगळं कृत्य हे करतात बाहेर बसून। तर त्यांनी असं पेपरला बातमी लावली आमच्याबद्दल, तर प्रशासनाने त्याची दखल घ्यावी, त्याचं लायसन बॅच चेक करावं, त्याची गाडी चेक करावी, तो कोणत्या गाड्या चालवतो, त्याच्याकडे लायसन बॅच आहे का नाही। सगळ्यात महत्त्वाचं माझी प्रशासनाला विनंती आहे की तुम्ही सगळ्यांचीच लायसन बॅच परमिट चेक करा, म्हणजे तुम्हाला कळेल। आणि आता आमच्याकडून प्रशासन फी घेतोय 10,000 रुपये, आमच्या गाड्यावर कर्ज आहे 4-4 लाख रुपये। मग जर असे विना परवाना आणि विना लायसन बॅचवाले रिक्षावाले जर आमच्याच बरोबरीने व्यवसाय करत असतील तर आम्हाला कशाला ते परमिट दिलेले आहे? तर आमच्या गाड्या जमा करून घ्याव्या प्रशासनाने, आमच्या गाड्या जमा करून घ्याव्या, आमचे परमिट जमा करून घ्यावे, आमचे पैसे परत करावे। आम्ही जाऊ कुठेतरी मजुरीला 200-400 रुपये रोजाने।